मेट्रो कामातील निष्काळजीपणा आला समोर। वरून पडलेला लोखंडी रॉड थेट घुसला ऑटो रिक्षात बसलेल्या तरुणाच्या डोक्यात। दिवसा शासकीय काम करताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण दिवसा वाहतूक सुरू असते। कितीही काळजी घेतली तरी अपघात घडत असतात। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना एक मोठा अपघात घडला आहे। मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना लोखंडी सळई वरून पडली आणि खाली रिक्षात बसलेल्या एका तरुणाच्या थेट डोक्यात घुसली। या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भिवंडीत ही घटना घडली। भिवंडीतील विठ्ठल नगर मध्ये राहणारा सोनू अली हा 22 वर्षीय तरुण दुपारच्या सुमारास रिक्षातून आपल्या घरी निघाला होता। रतन सिनेमा चौकाजवळ रिक्षा आली असता त्याच दरम्यान मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणावरून एक लोखंडी सळई खाली पडली। ही सळई थेट रिक्षातून आरपार शिरत 22 वर्षीय तरुणाच्या डोक्यात घुसली। या घटनेचा संबंधित व्हिडिओ @क्वीन ऑफ ठाणे नावाच्या एक्स अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे। ठाणे भिवंडी मेट्रो मार्गावर बांधकामाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे। मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले। सोनू अली ऑटो रिक्षातून जात असताना हा अपघात झाला। सुमारे 7 ते 8 फूट लांब आणि 20 मिलीमीटर जाडीची लोखंडी सळई थेट रिक्षावर पडली। ही सळई इतक्या वेगाने पडली की रिक्षाच्या छताला भोसकून थेट तरुणाच्या डोक्यात घुसली। या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेला जबाबदार धरत संबंधित कंत्राटदाराला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर सल्लागाराला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती MMRDA कडून देण्यात आली आहे। जखमी तरुणाच्या उपचाराचा सर्व खर्च करण्याचे आदेश MMRDA ने कंत्राटदाराला दिले आहेत। तसेच मुख्य सुरक्षा व्यवस्थापकाच्या अंतर्गत या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे। या चौकशीचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाईल, असेही MMRDA ने सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट भिवंडी।